नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड या YouTube चॅनलमध्ये. तर बघा, रेशनसाठी ई-के-वाय-सी करणं बंधनकारक केलेलं आहे. तुमच्या रेशन कार्डवरती जेवढे व्यक्ती असतील त्यांचं ई-के-वाय-सी करणं हे बंधनकारक आहे. जे व्यक्ती बनावटी रेशन कार्ड वापरतात किंवा असे व्यक्ती मृत झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांचे नाव काढून टाकण्यासाठी ई-के-वाय-सी करणं हे बंधनकारक केलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ई-के-वाय-सी करायची कुठं? आता ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला शेजारील रेशन धान्य दुकानात जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड तिथं द्यायचं आहे. रेशन कार्ड धान्य दुकानदार तुमचं आधार कार्ड तिथं टाकून तुमचं थंब घेणार आहे. नंतर तुमची एक ई-के-वाय-सी कंप्लीट होणार आहे. आता ई-के-वाय-सी ही तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती जेवढे व्यक्ती आहेत, त्या सर्व व्यक्तींची तुम्हाला ई-के-वाय-सी करणं हे बंधनकारकच आहे. व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.